नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. नमस्कार, आपण पाहता गर्जना मराठी न्यूज आणि आज आपण या ठिकाणी नांदुरा येथील तक्षशिला बुद्धविहारामध्ये आज भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जिल्हा बैठक झाली आणि त्याच्यामध्ये जेवढे तालुके आहेत 7 तालुके त्या उत्तरमध्ये त्यांच्याकडून आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली. आपल्या सोबत आहेत या राज्याचे संघटक भीमराव तायडे साहेब, या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष के साहेब आणि सर्व पदाधिकारी. आपण त्यांना आज विचारू की या ठिकाणी कशा प्रकारची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले. काय सांगाल सर, आज जी बैठक झाली याच्यामध्ये कोणते निर्णय घेण्यात आले? आज 6 जुलै रोजी नांदुरा येथे तक्षशिला बुद्धविहारामध्ये बुलढाणा जिल्हा उत्तर या जिल्ह्याची आढावा बैठक, तिमाही आढावा बैठक संपन्न झालेली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष के शेवकार होते आणि जिल्ह्याचे बहुतांश पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर तालुक्याच्या सर्व कार्यकारिण्या या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या होत्या. 7ही तालुक्याच्या, ते 7ही तालुक्यातील कार्यकारिण्या या ठिकाणी उपस्थित होत्या. आणि या बैठकीमध्ये जी 29 तारखेला म्हणजे 29 जूनला मुंबई येथे महाराष्ट्र राज्याची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जे सूचना दिल्या होत्या, जे ठराव त्या ठिकाणी मांडलेले होते, त्यावरून या जिल्ह्याची मीटिंग घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये सर्व जिल्हा आणि सर्व तालुक्यातल्या कार्यकारिण्यांना त्या बैठकीचा वृत्तांत या ठिकाणी दिलेला आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्यानं जिल्हा कार्यकारिणीनं असे ठराव घेतलेले आहेत की जो वर्षावास येतो आहे त्या वर्षावासामध्ये प्रवचन मालिका राबवणं, त्याचबरोबर वर्षावासामध्ये गावोगावी आणि शहरातल्या वार्डामध्ये ज्या ग्रंथपठणाचे कार्यक्रम सुरू असतात, बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ, त्या ग्रंथाला कार्यकारिणीनं पदाधिकाऱ्यांनी भेटी देणं, तिथं ग्रामशाखा स्थापन करणं, याच्यावर जास्त जोर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पर्यटन सुद्धा या ठिकाणी जिल्ह्याच्या मार्फत निघालं पाहिजे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जे पर्यटन निघत असते बुद्धगयेचं आणि ज्यामध्ये ते जवळपास 15 दिवसाचं असते, सर्व जे पवित्र स्थळं आहेत बुद्ध इतिहासातले, ते सर्व स्थळांना त्या भेटी त्या ठिकाणी देण्यात येत असतात. असं पर्यटन या जिल्ह्याच्या मार्फत निघण्याचं या ठिकाणी ठराव घेण्यात आला. त्याचबरोबर जवळपासचे जे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा आहेत, वेरूळ आहेत, याचं सुद्धा पर्यटन या ठिकाणी घेण्यात येईल. त्याचबरोबर आमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे ऐतिहासिक ठिकाणं आहेत, ज्याला खऱ्या अर्थानं स्पर्श बुद्ध चळवळीचा झालेला आहे, बुद्ध इतिहासाचा झालेला आहे, त्या ठिकाणाला सुद्धा जिल्ह्याच्या मार्फत आणि तालुक्याच्या मार्फत भेटी देण्यात येतील, पर्यटन काढण्यात येईल. त्याचबरोबर महत्त्वाचा निर्णय म्हणजे असा की 1927 साली मार्च महिन्यामध्ये समता सैनिक दलाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 100 वर्षाच्या पूर्ण होण्यामध्ये जास्तीत जास्त समता सैनिक दलाचे शिपाई कसे तयार होतील अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी या जिल्ह्यामार्फत करण्यात येईल. तो विषय महाराष्ट्र कार्यकारिणीमध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये घेण्यात आला होता आणि महाराष्ट्रामध्ये 1 लाख सैनिक समता सैनिक दलाचे तयार झाले पाहिजेत अशा प्रकारचा ठराव त्या ठिकाणी मंजूर झाला होता. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला 1000 सैनिक तयार करणं आहे. आज आमचे बरेच सैनिक या जिल्ह्यामध्ये तयार आहेत. आम्हाला 1000च्या वर आकडा या ठिकाणी नेणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीनं जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सरचिट आणि जिल्ह्याची सर्व कार्यकारिणी यांनी तशा प्रकारचा ठराव मंजूर केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या 6 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये 1000 सैनिकाचा आकडा तो पार करण्यात येईल. आम्ही जास्तीत जास्त सैनिक या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. या दृष्टिकोनातून ही बैठक संपन्न झाली. सर्व तालुक्यांचे अहवाल या ठिकाणी घेण्यात आले जिल्ह्याकडून आणि जिल्ह्यांनी सुद्धा आपला अहवाल सर्व जिल्ह्याच्या कार्यकारिणीला तसेच तालुक्याच्या कार्यकारिणीला म्हणजे जिल्ह्याला तो अहवाल माहीत व्हावा म्हणून जिल्ह्यानं सुद्धा त्यांचा स्वतःचा जिल्हा कार्यकारिणीचा अहवाल या ठिकाणी सादर केलेला आहे. मग तो जमा खर्चाचा असेल, कार्य अहवाल सुद्धा असेल. अशा प्रकारे दर तिमाहीला कार्य अहवालाची आणि जमा खर्चाची
जे अहवालाची आहे ती मीटिंग दर 3 महिन्यानं या ठिकाणी घेण्यात येईल. हे सर्व पाहून या ठिकाणी चळवळीचं जे काम आहे म्हणजे भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचं जे काम चालू आहे ते एक शिस्तबद्ध रीतीनं या बुलढाणा जिल्ह्यामध्ये या धुरंधरांच्या खांद्यावर या ठिकाणी चालू आहे अशा या ठिकाणी या बैठकीमध्ये प्रतीत झालेला आहे. त्याच्यामुळे आमच्या या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक प्रकारचं धम्म चळवळ ही चांगल्या गतीनं या ठिकाणी सुरू राहील आणि महाराष्ट्रामध्ये एक अव्वल नंबरचा हा जिल्हा त्या ठिकाणी सिद्ध होईल असं या ठिकाणी खात्रीपूर्वक वाटते. त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष के शेगोकार हे सुद्धा या ठिकाणी आहेत. आपण त्यांनाच विचारू की आजची जी बैठक आहे याच्या माध्यमातून आपण उपासक आणि उपासिका यांना जो आता वर्षवास लागणार आहे याबद्दल आपण त्यांना कशा प्रकारे सूचना देणार आहात, काय सांगाल सर? मग उपासक आणि उपासकांना कशा प्रकारे? जय भीम. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत या वर्षावासामध्ये संपूर्ण 7 तालुक्यामध्ये प्रवचन मालिकेचे वाटप करण्यात आलेले आहे. प्रत्येक विहारावर प्रत्येक सभागृहावर धम्मग्रंथ हा बसला पाहिजे, लावला गेला पाहिजे आणि जनमानसापर्यंत भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत बौद्ध धम्म हा पेरला गेला पाहिजे या उदात्त हेतूनं या ठिकाणी बाकायदा पत्रक काढून संपूर्ण तालुका शाखेला 7 तालुका शाखेला ते पत्रक वाटप करण्यात आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आपल्याला प्रमुख मुद्दे आहेत, समता सैनिक दल असो की वधू वर सूचक मंडळ असो, आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी आपल्याला स्थापन करायचं आहे. आपण पाहतो संपूर्ण असलेले जिल्ह्याभर अनेक प्रकारचे मंडळ आहेत, परंतु आपण भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत जर काय वधूवर सूचक मंडळ तयार झालं तर निश्चित सामान्यातला सामान्य घटक सुद्धा आपल्या सोबत संस्थेसोबत येणार आहे. त्या उदात्त हेतून सुद्धा अशा प्रकारचं हे एक मंडळ आपल्याला स्थापन करायचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं सुद्धा एक मंडळ 6 लोकांचं तयार करायचं आहे की ज्या अंतर्गत जे काही गोर गरीब लोक राहतील, अडी अडचणी देतील, त्यांना आर्थिक मदत म्हणा किंवा रक्तदान म्हणा किंवा शैक्षणिक बाबतीत मदत म्हणा, त्या ठिकाणी कोर्टाची मदत असो किंवा शेतीची मदत असो, कोणतीही मदत असो तर फ्री ऑफ चार्ज मध्ये या ठिकाणी आपल्या संस्थेच्या वतीने ते मदत केल्या जाणार आहे. सहायता केंद्र. ठीक आहे. या ठिकाणी खूप मोलाचं मार्गदर्शन दोन्ही मान्यवरांनी केलेलं आहे आणि खरोखर गर्जना मराठी न्यूज मध्ये त्यांचं स्वागत आहे. गर्जना मराठी न्यूज करिता उदयभान दांडगे सह भीमराव पहुरकर, नांदुरा.